पेरिमीटर अँड एरियावरती प्रॉब्लेम सेट 49 आहे. त्यामधला आपण पहिला प्रॉब्लेम आज बघतोय. हाऊ मच वायर विल बी नीडेड. वायर किती लागणार आहे कशासाठी ते बघूया. हाऊ मच वायर विल बी नीडेड टू मेक अ रेक्टँगल. एक रेक्टँगल बनवायचा आहे, त्यासाठी किती वायर लागणार आहे असा प्रश्न आहे. त्या रेक्टँगलचं डायमेन्शन किंवा त्या रेक्टँगलचं मेजरमेंट पुढे दिलेलं आहे. हाऊ मच वायर विल बी नीडेड टू मेक अ रेक्टँगल 7 सेंटीमीटर लॉंग अँड 4 सेंटीमीटर वाईड. म्हणजे काय की असा एक रेक्टँगल बनवायचा आहे आपल्याला वायरने. ठीक आहे. सो त्याची लेंथ जी आहे ती 7 सेंटीमीटर घ्यायची आहे आणि ब्रेडथ जी आहे ती 4 सेंटीमीटर घ्यायची आहे. मग असा रेक्टँगल बनवण्यासाठी आपल्याला किती वायर लागणार आहे असा प्रश्न विचारलाय आपल्याला. ठीक आहे. म्हणजेच काय की थोडक्यात आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे रेक्टँगलचं ह्या दिलेल्या डायमेन्शन्सने. मग आता आपल्याला काय काय दिलेलं आहे. गिवन मध्ये काय लिहिणार आपण. लेंथ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि ब्रेडथ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे तो लिहून काढायचा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड. आता त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सो 2 इंटू लेंथ किती 7 प्लस ब्रेड किती 4. 2 इंटू 7 प्लस 4 11 इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. सो 22 सेंटीमीटरची वायर आपल्याला लागणार आहे असा रेक्टँगल बनवण्यासाठी.